मिटींग ही वर्च्युअली पार्शल वर्च्युअली जाली आणि तेजे रिपोर्टिंग करपाक आमी आसा. म्हजे बरोबर आमचे गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमचे मंत्री आणि नॅशनल एक्झिक्युटिव्हचे स्पेशल इन्व्हायटी नवीन मोदिनो हे आसात. हांव दोगांच्या वतीन आनी म्हज्या वतीन तुमचे आजच्या ह्या पत्रकार परिशदेक स्वागत करता. आज एकंदर पयली नॅशनल एक्झिक्युटिव्ह आज जाली आणि हाचे भितर आमी गोंय राज्यांतल्यान आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे आयुष मंत्री, आमचे मंत्री केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नायक, आमचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री भाविन मुदिनो, विश्वजीत राणे, संघटन मंत्री सतीश जोड आणि आमी हे टोटल एकूण 8 आमी उपस्थित आशिल्ले. फक्त एक आमचे बाबू आजगांवकर हे कांय कामा निमित्तान आउट ऑफ स्टेशन आसतात आनी ते आजच्या बैठकी भितर रावपाक शकले ना. एकंदर आजची नॅशनल एक्झिक्युटिव्ह जी जाली त्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह भितर सुरवातीक आमचे दिल्लीचे अध्यक्ष हांच्यांनी त्या बैठकी भितर सगळ्यांचे स्वागत केलें. आदेश गुप्ता जी जे आमचे दिल्ली स्टेटीचे अध्यक्ष आसात त्यांच्यानी सगळ्यांचे स्वागत केलें. आणि त्याच्या नंतर आमचे नॅशनल प्रेसिडेंट जे पी नड्डाजी यांची पहिली सुरवातीक त्यांच्यानी एकंदर प्रास्ताविक आणि भाजपे जे आसा एकंदर गेले बरेचशे कार्यक्रम जे जाले त्या संदर्भातली माहिती त्यांच्यानी नॅशनल एक्झिक्युटिव्ह भितर दिली. त्यानंतर कंडोलन्स मोशन जो आसा ते आमचे तरुण सिंग जी जनशक्ती आसात पार्टीचे त्यांच्यानी कंडोलन्स वेगवेगळ्या राज्या भितर कोविड आसत किंवा इतर हातूंतल्यान जे पार्टीचे संबंधित लोक किंवा इतर बाकीचे ह्या संदर्भातलो एक कंडोलन्स मोशन आशिल्लो तो तेंच्यांनी मांडलो आणि 1 मिनीट स्तब्धता दिवन तांकां तेंच्या आत्मेक शांती लागची अशा तरेचे कंडोलन्स मोशन जाल्या नंतर पयले पॉलिटिकल रिझोल्युशन जे आसा सरकाराचे अभिनंदन, पंतप्रधानांचे अभिनंदन. ज्या सर्वे रिपोर्टा भितर ते बऱ्या तरेचे पंतप्रधान अशा तरेची त्यांची प्रतिमा संबंध देशभर जी आसा जगभर आसा त्या संदर्भातले तेंचे अभिनंदन जे आसा हे अभिनंदन करणारो ठराव मांडलो गेलो आणि तो ठराव आमचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी हांच्यांनी तो ठराव मांडलो. त्या ठरावा भितर वेगवेगळे विशय आशिल्ले. एकंदर तांच्यांनी ज्या तरेन ह्या देशा भितर 100 कोटी जनतेक वॅक्सिनेशन दिवपाचो विशय आसत किंवा कोविड-19 महामारी जातकच देशा भितर पयल्या वेळार म्हणजे सगळे एक कोविड जाल्या नंतर एप्रिल म्हयन्यात तांच्यांनी सगळे एक डिक्लेअर केले हे केले 16 एप्रिला की आमच्या देशा भितर आमी वॅक्सिन करपाक जाय म्हणून. आणि सगळे 16 जानेवारी किंवा 9 म्हयन्याच्या कालावधीत ह्या देशा भितर पयल्या वेळाचेर हे वॅक्सिन जी आसा हे आमचे स्वताचे वॅक्सिन कोविशिल्ड कोवॅक्सिन ही तयार करपाक लागून दिल्लो सायंटिस्टांक तेंच्यांनी दिल्लो हातभार एक कॉन्फिडन्स आणि ताका लागून देशभरा भितर आमी आज जी 3rd वेव येता ही म्हणटाली ही केवळ कोविड वॅक्सिन हे दिल्या कारणान तातूंत थोडोसो कंट्रोल हाडपाक शकले. वेगवेगळे विकासाचे मार्ग आसत, डेव्हलपमेंट आसत, ह्या संदर्भातली केल्ली सरकार म्हणून कामां आसत. हाका लागून एक अभिनंदनाचो ठराव हो आमचे योगी आदित्यनाथ जी हांच्यांनी मांडलो. आणि त्यानंतर त्याच्या भितरूच वेस्ट बेंगॉलात ज्या तरेन विधानसभेच्यो निवडणुका जाल्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचेर जाल्लो अन्याय अत्याचार ह्या संदर्भातलो निशेध सुद्धा त्या हातून रिझोल्युशनान बऱ्याच जाणांनी भितर ऍड करपाक शकलो. ह्याचेर उलयता आसतना वेगवेगळ्या राज्यांतले मुख्यमंत्री आसले त्यांचे प्रदेश अध्यक्ष हांच्यांनी समर्थन दिलें. त्याच्या भितर के अन्नामलय म्हणून जे तामिळनाडूचे प्रदेश अध्यक्ष आसात ते त्या अभिनंदन ठरावाचेर ते उलयले. श्री किशन रेड्डी जी जे टुरिझम मंत्री आसात केंद्रांत ते तेचेर उलयले. श्री सी वीरेंद्र सिंग जी हे बीजेपी मणिपूरचे मुख्यमंत्री आसात ते तेचेर उलयले. अनुराग ठाकूर स्पोर्ट्स मिनिस्टर आसात केंद्रांत ते उलयले. आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी त्या ठरावाचेर खंयचेय तेचेर उलोवप जालें. अश्विन वैष्णव म्हणून जे रेल्वे मंत्री आसात ते तेचेर उलयले. आणि पुष्कर सिंग धामी जे मुख्यमंत्री आसात उत्तराखंडचे असे वेगवेगळे मुख्यमंत्री त्या भागाचे प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मंत्री हांच्यांनी कांय तेचेर सजेशनां तेचेर ऍड केली आणि युनॅनिमसली सगळ्यांनी एकमतान तो ठराव मंजूर केलो गेलो. त्यानंतर एक वेगवेगळी 4 पुस्तकां जी बरयल्यात त्या पुस्तकाचे विमोचन आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे राज्यसभेचे लिडर
पियुष गोयलजी यांच्या हस्ते वेगवेगळी पुस्तकां जी आसात त्या पुस्तकांच्या संदर्भात विमोचन झाले. वॅक्सिनेशन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट म्हणून जे पुस्तक बरयल्लें आसा की कशा पद्दतीन वॅक्सिनेशन सक्सेसफूल करपाक शकले ह्या संदर्भातले पुस्तकाचे विश्लेषण देवेंद्र फडणवीस जे आसात त्यांचे ते त्याच्यार उलयले. COP26 म्हणून जे त्याच्यार उलयले आणि इकॉनॉमिक ग्रोथ आत्मनिर्भर भारत ह्या हाचेर राजीव चंद्रशेखर ज्या स्टेटी भितर निवडणुका जावपाच्यो आसात ह्या स्टेटीतले निवडणुकीच्या संदर्भातले ऑर्गनायझेशन आणि पॉलिटिकल ह्या संदर्भातले उलोवप वेगवेगळ्या राज्या भितर केले. गोंया भितर हांवें स्वता संघटनेच्या माध्यमांत संघटना म्हणून आमी कितें तयारी केल्ली आसा आनी येणाऱ्या दिसांनी कितें करपाचें आसा ह्या संदर्भातली माहिती हांवें म्हजें उलोवप केलें. आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी एकंदर कितें सरकार करत आसा आनी येणाऱ्या दिसांनी सरकार म्हणून कितें कार्यक्रम आसा ह्या संदर्भातली माहिती तांच्यांनी दिली. उत्तर प्रदेशच्या संदर्भातली थंयचे अध्यक्ष स्वतंत्र देव हे उलयले ऑर्गनायझेशनच्या माध्यमांतल्यान आनी मागीर योगी आदित्यनाथ जे मुख्यमंत्री आसात तांच्यांनी आपलें उलोवप एकंदर इलेक्शन म्हणून केलें. मणिपूरच्या संदर्भात थंयची स्टेट प्रेसिडेंट शारदा देवी ती उलयली आनी थंयचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंगजी हांचे त्या संदर्भातलें उलोवप जालें. उत्तराखंड आमचे मदन कौशिक जी स्टेट प्रेसिडेंट आसात ते उलयले आनी पुष्कर सिंग धामी मुख्यमंत्री आसात ते उत्तराखंडाच्या संदर्भात ते उलयले. आनी पंजाब हांगा आमचे सरकार ना म्हणजे आमचे स्टेट प्रेसिडेंट अश्विनी कुमार हांच्यांनी एकंदर परिस्थितीचो आढावो घेतलो. कारण पयल्या वेळारच आमी पंजाबाक विदावट अलायन्स सगळ्या हातून आमी पूर्ण राज्यभर आमी आमचे उमेदवार करून निवडणूक लडोवपाचे आसा. त्यामुळे एकंदर 5 राज्यांची ज्या तरेन प्रत्येकान रिपोर्टिंग केलें ते जर पळयलें जाल्यार म्हाका दिसता एक बऱ्या तरेचें उत्साही वातावरण जालें. त्यानंतर एकंदर ह्या सगळ्याचे कन्क्लुडिंग रिमार्क आमचे पंतप्रधान भारत देशाचे पंतप्रधान आमचे वरिष्ठ नेता नरेंद्र मोदीजी हांच्यांनी समारोप केलो. तेच्या पयलीं आमचे संघटन मंत्री BL संतोषजी हांच्यांनी आगामी कार्यकाला भितर वेगवेगळे जे आमी कार्यक्रम करपाचे आसा संघटनेच्या माध्यमांतल्यान किंवा आमचे सिस्टम आसता की एकदा नॅशनल एक्झिक्युटीव जाल्या नंतर आमच्यो डिस्ट्रिक्ट कमिटी स्टेट एक्झिक्युटीव आनी मंडल कमिटीच्यो ज्यो मिटिंग्यो आसा तेची तारीख ही ठरवशी केल्या. आनी त्यामुळे 22 नोव्हेंबर पयलीं आमी सगळ्या राज्यां भितर स्टेट एक्झिक्युटीव घेवपाक जाय. 6 डिसेंबरच्या पयलीं डिस्ट्रिक्टाच्यो एक्झिक्युटीव मिटींग जातल्यो आनी 20 डिसेंबरा पयलीं आमच्यो मंडळाच्यो मिटिंग्यो जातल्यो. अशा तरेचे वेगवेगळे कार्यक्रम जे आसात आनी पार्टीचे वेगवेगळे कार्यक्रम ह्या संदर्भातली माहिती ही आमचे BL संतोषजी हांच्यांनी दिली. आनी त्यानंतर आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी एकंदर कन्क्लुडिंग रिमार्क जो आसा तो तेंच्यांनी दिलो आनी एकंदर एक बऱ्या उत्साहान बऱ्या तरेचें मार्गदर्शन आमकां एक प्रोत्साहीत करपी म्हणजे सादारण आमी पळयता आसतना आमी सगळेच जण हांगा बशिल्ले पूर्णपणे अशा पद्दतीन स्टेजीचेर ज्या वेळार व्यासपीठाचेर केवळ 3 मनीस बशिल्ले तातूंत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आनी आमचे राज्यसभेचे लिडर पियुष गोयलजी हे तिगूय बशिल्ले. पूण खास म्हळ्यार पूर्ण टायम म्हणजे 10:15 ते सांजी 4:45 पर्यंत आमचे पंतप्रधान व्यासपीठाचेर बसून आशिल्ले आनी आतां हें सगळें जाल्या नंतर मागीर जेवपाक वचप त्यामुळे ते कितले इम्पॉर्टन्स पार्टीच्या कामा भितर दितात ते हातूंतल्यान दिसून येता. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्तो आजच्या नॅशनल एक्झिक्युटिव्हच्या हातूंतल्यान प्रोत्साहीत जाल्लो आसा आनी अशा तरेन एकंदर बऱ्या उत्साही वातावरणात आजची नॅशनल एक्झिक्युटिव्ह पार पडली. इलेक्शन स्पेसिफिक केंद्रीय मेसेज कितें सांगला इलेक्शन स्पेसिफिक गोंयामध्ये सांगलें न्ही की आमकां जिखूं जाय तांकां एक कॉन्फिडन्स आसा की सगळ्या राज्यां भितर परत एकदा भारतीय जनता पार्टीचें सरकार येतलें हातूंत म्हाकाय दुबाव कॉन्फिडन्स सगळ्यांक आनी इवन त्या हातूंत आमचे अडवाणी जी आसत मुरली मनोहर जोशी जी आसत हे इतले सिनियर आसून सुद्दां सगळेच जाण त्या नॅशनल कितें एक्टिविटी तुमी उलोवन दाखयल्यो करता पेज प्रमुख संमेलन बी की आमचे जे कशें जाता ते आमचे थोडेशे इंटरनल आसता म्हणून तर हांवें सांगलें एकंदर पार्टीची सगळी स्ट्रॅटेजी आमी पत्रकारांक सांगपाक शकतात. सांगलें इट इज अ पार्टीचो प्रोग्राम जो आसा येणाऱ्या दिसांनी आमी कितें करपाक आसा हे आमी पूर्णपणे तांकां म्हणून तर आमी भितर अलाव करता. तुमकां सांगलें की येणारे आगामी कार्यक्रम TMCचो इश्यू डिस्कस जाता आमी आमच्या पार्टीच्या हाचे भितर दुसऱ्या पार्टीचें डिस्कशन करना आमी आमचें कितें आमी करपाक सोदतात त्या संदर्भातली म्हायती
आम्ही डिस्कस करतो. टॉक्स विथ MGP चालू असे की नाही त्या संदर्भातले ते कशातले डिटेलिंग असतात त्याचे तो प्रभारी जो असतात म्हणजे निवडणूक प्रभारी बरेचसे गोष्टी ते त्याच्या हातून असतात. त्यामुळे निवडणूक प्रभारी म्हणजे देवेंद्र फडणवीस जे असतात ते येणाऱ्या दिवसांत त्यांचे उलोक चालू असतात त्यांची टॉक्स चालू आहे MGP बरोबर. आरोग्यमंत्र्यांची थोडीशी तब्येत बरोबर त्यामुळे त्यांना मुद्दाम ते मी पहिल्यांदा म्हटलं तर त्यांना पण तरी पण ते आले आणि थोडं कारण त्यांना थोडा त्रास होत होता त्यामुळे ते बसले. MGP मीटिंग झाल्या सुदीना बरोबर ती मीटिंग झाल्यावर म्हणजे ना म्हणजे काय त्यांच्या त्यांनी झाल्या. ते होईल त्याची मीटिंग झाल्या उलयल्या असेल मीटिंगच्या बरोबर उलयल्या मीटिंग झाल्या. तर हे आरोग्यमंत्री सतत का सोडतात का आरोग्यमंत्री सतत बैठका स्किप का करतात? स्किप करत नाही. मी सकाळीच माझा सुरुवातीला ज्यावेळी येत होतो काल त्यांना थोडंसं त्यांचं हेल्थ इश्यू होता आणि त्यामुळे पहिल्यांदा ते नामी बोलवतं नको पण ते तरी पण ते मुद्दाम आले. काल ते मेडिकलमध्ये चेकअपसाठी गेले होते त्यामुळे अजिबात तसं काही नाही. 1-2 तास 2 तास होते आणि त्यानंतर गेले त्यामुळे उगीच कन्फ्युजन काही नाही. त्याला खरोखरच हेल्थ प्रॉब्लेम होता त्यामुळे ते थांबलं. डेप्युटी CM आणि मामी फर्स्ट टाइम नॅशनल एक्झिक्युटिव्ह अटेंड केले. तुमचे एक्सपिरियन्स कसे असतात? हे म्हणजे फर्स्ट मिटींग आसा BJP नॅशनल एक्झिक्युटिव्ह. एकूच सांगपाक सोदता जे तरेन चर्चा जाली जे तरेन विशय घेतले जे तरेन तांकां फीडबॅक मेळटा ते प्रमाणे माननीय प्रधानमंत्री उलयले पार्टी प्रेसिडेंट उलयले बाकीचे अधिकारी उलयले आणि प्रत्येक कॉन्फरन्स हांवें पळयला ते कितें तरी बुकलेट दिताले. हे फाटी 4 बुकलेट दिला तो खूब म्हत्वाच्यो तेणी एक्सप्लेन करून सांगला. पयले स्वाती हांव म्हणपाक सोदता माझे फर्स्ट मिटींग जावन आसा कोणायची स्फूर्ती वाडटली काम करपाची एन्थुजियाजम सारकें इन्क्रीज जातलें आनी म्हाका दिसता जे कोण थिंगा आशिल्ले आख्खे सगळे स्टेटींतसून आयले लोकांचे ते परत वयताना एकूच घट प्रमाणात एक संदेश घेवन वयतले की आमची भारतीय जनता पार्टी इतली महान पार्टी अशें काम आमचें जाता सिस्टमॅटिकली जाता आनी कशें करपाचें जोड कशी सेंट्रल लिडरा मदें आणि लोकल लिडरा मध्ये जाता त्यांनी एक्सप्लेन करून स्पष्टपणे सांगला आणि इतले सिस्टमॅटिक त्यांचे वर्किंग म्हाका फर्स्ट टाइम दिसून आयले की म्हाका तरी दुबाव ना की अवश्य आमी फूल मेजॉरिटी घेवन इलेक्शन आमी जिखतले आनी हेरूय स्टेटीन आमी जिखतले. तांकां म्हायती आसा खूंय तेंचे कितें विकनस आसा खूंय प्लगिंग करपा जाय खूंय करेक्टीव फोर्स घेवपा जाय तांकां सगळी म्हायती आसा हें स्पश्टपणे आमकां आज पडून येयलें. आनी म्हाका दिसता जे अर्थान तेणी एक्सप्लेनेशन दिलें हे देशाचें सुद्दां इतलें व्हडलें काम जाल्लें आसा. ऑपोजिशन लोकां दिशाभूल करता कांयच्या काय कितेंय सांगून एक एकदां लोक नेगेटीव आहा ते पयले कान भरून घेता. जशें एक एकदां ऑक्सिजन तुका प्युअर मेळना तूं कार्बन डायऑक्सायड गाडया लागून ब्रीथ करता. ह्यो सगळ्यो पोल्युशन व्हेहिकल्स जाल्ल्यो आसा. गोंयांत सगळ्यो भरपा लागल्यात चकाचक कित्याक इलेक्शनां पावले पूण लोकांक बरे भाशेन खबर आहा तेंच्या हिता खातीर कितें बरें प्रगती कोणें केला आनी म्हाका दिसता आयचे बैठके उपरांत ही नॅशनल एक्झिक्युटिव्ह खूब आनी खूब आमचे एन्थुजियाजम वाडले कारणान आनी बरे प्रमाणान आमचे सगळे कार्यकर्ता बरें काम करतात. सेंटरचे बारीक लक्ष असतं स्टेटीचेर म्हणटा सारखे बारीक लक्ष आसा आनी हांव एक खात्रेन सांगपाक शकता तेंचो प्रेमूय खूब गोंयचेर आहा. पण तुम्ही आपाक आणि TMC पॉल्युशन व्हेकल म्हटल्यार आता पोल्युशन व्हेहिकलच ते पोल्युशन व्हेहिकल कशे हिंगा येवन पार्क जाल्ले आसा पोल्युशन करपा हांगा पोल्युशन करतले आनी वयतले. लास्ट टायम TMC आसले कितें जाल्लें लास्ट टायम आप आशिल्ले कितें जाल्लें हे सेम जावपाचें आसा. बेश्टेच लोकांक फडकून घालपाक आनी एक तरेचे नाका जाल्ल्यो गोश्टी हिंगा भितर हाडपाक एकूच TMC सांगपाक सोदना आंकडे पळोवपाक गेल्यार पोस्ट वायलन्स इलेक्शनां जाता ते सोड इलेक्शन जातकच 53 लोकां फिगर हे ऑफिशियल फिगर लोकां मारून उडयला. 93 बायलां रेप केला. thousands and more than 1 lakh people it has reached 120,000 people म्हणजे 1,20,000 displaced from their houses. घर लासला धाडून घातला दुसरे स्टेटीनी तांकां अशें धाडून घातला. हे हांव तेच सांगिता असले कल्चर आमी गोंयांत केन्ना येवपाक दितले काय आनी केन्ना जातले काय हे केन्ना गोंयकार करपाक दिवपाना. लास्टाक गोंयकारांक बरी खबर आसा एकूच पक्ष तेंचे डबल आमी म्हणटा डबल इंजीन कित्याक म्हणटा केंद्रा कडेन सावन आमकां मदत जाय आनी आमचो सरकार बरो चलता थिंगा सावन मदत केल्यार डबल स्पीड चलतलो हेच हांव सांगपाक सोदतां. तुमचो एक्सपिरियन्स कसो? राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आयज पयलेच पासून मेळ्ळे खरेंच
जे कितें गोंयांत चल्लां तें तांकांय खबर आसा उलोवप केलें जालें पूण तांकां इतलें लागींच्यान खबर आसा आनी ही कार्यक्रमी भितर हें अशें आसूं उलयलें की सगळे लोक प्रायम मिनिस्टर धरून ते वरिश्ठ सगळे लिडर जावं ते आदले सगळे पार्टीचे अध्यक्ष जावं आमचे रक्षा मंत्री जावं आदले अध्यक्ष मागीर होम मिनिस्टर आमचे अध्यक्ष आमचे गडकरीचे आदले अध्यक्ष ते धरून ते बाकी सगळे मंत्रिमंडळ आणि सगळे राज्याचे मुख्यमंत्री सगळे राज्यांचे जे पार्टीचे अध्यक्ष ही कार्यकारिणी जी आसा म्हणजे सगळ्यांनी तितली पद्धतीन सिरियसली लोकांनी ज्या पद्धतीन बारीक बारीक गजालीचे विचार करून सगळ्या पद्धतीन एक संघटने खातीर पार्टी खातीर पक्षा खातीर जो कायदेशीर टायम दितात खंय 7 वरां अक्षरशः जेवण सुद्दां घेनासतना एक 10-15 मिनटाचो ब्रेक घेतला फक्त आणि त्याच्या परत कंटिन्यू चालू उरले 7 वरांचे बसून रावले अशा पद्धतीन ह्या संघटने कडेन म्हणजे पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते इन्क्लुडींग प्रायम मिनिस्टर जेन्ना टायम दितात जेन्ना सगळे राज्यांचे अडचणी जाणून घेतात जेन्ना आता जे इलेक्शन पास राज्याचे जे आसात त्यांचे सगळे कडेन सगळे कितें अडचणी आसात कितें उणीव आसात कितें सहकार्य जाय सेंट्रलाचो अशें पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचें सहकार्य कितें जाय अशे पद्दतीन सामकें ग्रासरूट लेवलाक अशें काम चल्लां ह्या पद्दतीन जेन्ना निर्णय घेता म्हणल्यारच हे पक्ष ह्या पक्षा भितर काम करता खरेंच बरें जाता आनी जेन्ना हे आयज पुलीस कार्यकारिणी जेन्ना हांवें एटेंड केली जाल्यार प्रत्येक मनशाक अशें उर्बा येवपाची जोश येवपाचो हे सगळें जें काम पयलीं उपरांत ते अशे पद्दतीन जेन्ना वर्च्युअल हेतून भितर सुद्दां जे अशें प्रत्यक्षात येवन आमकां लागीं आमी डिस्कस करता आनी एकमेकांक जाणून घेतात एकमेकांच्या सुख दुखाक वांटेकार जातात अशे पद्दतीचो हो आयज कार्यक्रम मिटींग जाल्लो आसा म्हणजे की ह्या हातूंतल्यान एक सगळी मिटींग जाले उपरांत अशें हें जाता की खरेंच पार्टी मजबूत करपाक किंवा आनीकय जे कितें वर सकल आसत म्हणून आसत तें हें करून एक जोमान नेटान कामां लागून परत एक फावटी 100% सत्तेक कशी येवप कशें येतलें हाजेर विचार घाल्लो आसा आनी आमच्या अध्यक्षान आनी मुख्यमंत्र्यान तर ठामपणे सांगलें आसा की आमी विश्वास दिता की आमचो की 2022 परत एक फावटी मेजॉरिटी म्हणटा अशें आमचो सरकार परत एक फावटी येतलो म्हणजे हॅट्रीक जातली अशें बद्दल सांगलें आसा तेमी सुद्दां ते मानून घेतलें आसा तांकां तेंचे स्टेटमेंट तांकांय खबर आसा की गोंयांत बरें भविश्य आसा म्हणजे बरो अनुभव केजरीवालात आले त्यांनी कृती गावकऱ्यांना त्याच्यात प्रवेश केला आणि त्यांनी हे केलं की केजरीवालात आले कृती गावकऱ्यांनी आतमध्ये प्रवेश केला भंडारी समाजाच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्वे केले किती फरक पडेल तुम्हाला कशें आसा पुती गांवकार हो तसो भारतीय जनता पार्टी बरोबर फक्त एकदा 2002 निवडणुकीक आमी एकदा तिकीट दिली त्यानंतर तो मागीर पार्टी निवडणूक जाल्यानंतर पार्टी सोडून गेल्या नंतर कितलो दिसता कारण पुती गांवकारांक आनी आमचो तसो काय व्हडलो संबंद आसना त्यामुळे पुती थंय गेलो आमकां कितें फरक पडलो अजिबात ना कारण आमचो आनी पुतीचो तसो अजिबात संबंद ना दुसरें कशें आसा की एखादें खंय गेलो कोण केलो म्हणून ताचो व्हडलो फरक पडटा अशें कांय दिसना कारण कितें आसता की दिल्लीच्या संदर्भात कारण हांवें कालूय आमी प्रेस कॉन्फरन्स घेतकच आमी सांगलें कारण ज्या भागा भितर भारतीय जनता पार्टीचीं राज्यां आसात ह्या सगळ्या राज्यांनी ज्या वेळाचेर एक्सायज ड्युटी ही कमी केली केंद्र सरकारान आनी बरोचसो फरक पडलो म्हणजे 11 रुपया प्लस हाचे पेट्रोलाचेर फरक पडलो 17 रुपया प्लस डिझलाचेर फरक पडटा कमी आतां तुमी पत्रकारांनी ताका विचारपाक जाय तर ताणें दिल्लीचे नौटंकी येवन हांगा जें सांगता दिल्लीक अजून पर्यंत पेट्रोलाचे केंद्रान सांगल्या नंतर सुद्दां तुवें कित्याक कमी केलें ना दिल्लीक आज पेट्रोलाचो रेट 105 की 106 रुपया आसा आनी त्या वेळार तेणें हांगा सगळें येवन पयलीं थंयच्या जाग्यार उडोवचें आनी मागीर पालिके दुसरी सांगचें लोक तेच्या भुलतापान गोंया भितर बळी पडपाचे ना सुरवातीक तेणें करपाचो प्रयत्न केलो पूण लोकांक पूर्णपणे खबर आसा की दिल्लीक तेणें कितें केल्लें आसा आनी गोंयांत कितें येवन एखाद्याक सांगपाक सामकें इजी ज्या पार्टीचो गोंयांत आमदारूय ना आनी ज्या पार्टीच्या गोंयांत सरकार येतलें ही आशा ना त्या मनशान फाल्यां सांगपाक जाता तुका चंद्र हाडून दिता सांगपाक जाल्यार कितें आमकां सांगप कशें जाता आमी सांगल्या नंतर तें कमिटमेंट आसता आज म्हजे बरोबर आमचे डेप्युटी सीएम आसात आमचे मंत्री आसात आमचें सरकार आसा त्यामुळे आमी एखादें कमिटमेंट दिवप म्हणजे आमी तें पूर्ण करता आनी त्यामुळे तेणें फाटल्या वेळार येवन कितें तरी देवदर्शन फुकट ती आमची ऑलरेडी स्कीम आसा आमच्या मंत्रिमंडळान बजेटान पास केल्लें आसा तें त्यामुळे तेणें खरें म्हणत जाल्यार सांगल्ले कांय गोश्टी कॉपी करून व्हरून केंद्राक आपल्या दिल्लीक करचे ही अशी हांव तांकां विनंती करता कारण दिल्लीक कशें जाता बरेचशे जे बाकीचे गोश्टी आसा पळय ते सगळे केंद्र सरकार पळयता दिल्लीक फक्त एज्युकेशन हेल्थ बारीक बारीक जर सोडलें आसत
जाल्यार सगळे थंयचे रस्ते आसत बाकीची सगळी वेवस्था ही खर्च ताका दिल्लीच्या तिजोरींतल्यान करची पडना. सगळे थंयचे हे सांबाळटात, केंद्र सांबाळटा. आनी ताका लागून हांगा येवन एखादें कितें तरी सांगलो आनी गेलें म्हणजे लोकांक खबर आसा की कितलो विश्वास दवरप. भारतीय जनता पार्टीचेर लोकांचो पूर्णपणे विश्वास आसा. ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या देशाक लागून जे काम करतात की त्याने उजळ आमी उलयतना कितें जालें की आपल्याने सुरवातीक 2001 ज्या वेळाचेर गुजरातचे पंतप्रधान म्हणून त्यांच्यानी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यानी शपथ घेतली आणि सांगिल्लें की आपण स्वतः लागून कांयच करचो ना, आपण एखादी गोष्ट चुकीची करचो ना आणि एखादी गोष्ट केली म्हणजे त्याची अपेक्षा आपण दवरचो ना. ह्या भावनेन ते काम करतात. हो पूर्णपणे ह्या देशातल्या लोकांक विश्वास आसा आणि गोंयच्या लोकांकूय विश्वास आसा. आनी ताका लागून एखाद्यान कितेंय जरी सांगलें आसत जाल्यार तेचेर लोक विश्वास दवरचे ना. भारतीय जनता पार्टीचें सरकार पूर्णपणे डबल इंजीन सरकार अशें आमचें म्हणटा की वयल्यान पूर्णपणे सहकार्य आसलेलें सरकार परत एकदा ह्या गोंया भितर येतलें. आनी ताका लागून परत एकदा जरी ममता बॅनर्जी आयली आनी परत जरी केजरीवाल 2 दिसांनी जाता म्हाका दिसता तेणें फुडलें इलेक्शन पर्यंत जरी गोंयांत स्थायीक रावलो आनी हांगासरल्यान जरी दिल्ली चलयली जाल्यार सुद्दां भारतीय जनता पार्टीक कसलोच फरक पडचो ना. आमच्या कार्यकर्त्यांच्या आदाराचेर, गोंयच्या लोकांच्या विश्वासाचेर, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचेर आणि सगळे आमदार मंत्री यांच्या सहकार्याचेर, पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याचेर परत एकदा भारतीय जनता पार्टी गोंया भितर तिसऱ्या वेळार स्वताच्या ताकदीचेर राज्य करतलो इतलो आमकां विश्वास आसा. रेझोल्युशनान विशय येयलो बेंगालचो म्हणजे जेन्ना ब्रीफ केलें तेन्ना सितारामनान सांगलें की बेंगालात जे लोकांचे अन्याय जाले, अत्याचार जाले तांकां न्यायालयीन पद्दतीन तांकां न्याय मेळोवन दिसलें म्हणून तशें जशें आमच्या नवीन बाबांनी सांगलें तर बरें डिटेल ब्रीफ सांगलें की कशा पद्दतीन हें केलें आसा. त्यामुळे ते हाचे भितर ठराव जेन्ना राजकीय ठराव ज्या वेळार मांडटात त्या वेळार कांय एडिशन आसता. त्यामुळे वेगवेगळे राज्यांचे जे उलयताले तांच्यांनी थोडे एडिशन सुचयलें की बेंगालाक इलेक्शन जाल्या नंतर ज्या तरेन अत्याचार जालो डिटेल बऱ्याच दोन ल्हान गोश्टी म्हाका सांगपाक जाय. प्रशांत किशोर जो त्यांचो कन्सल्टंट आहा तेणी तुमीच प्रिंट करून हाडले, सगळे मिडियान हाडलेले. तेणी कितें सांगलां नेक्स्ट 4 decades BJP हॅज कम टू स्टे इन इंडिया. हेजे अर्थ कितें? तेंचोच कन्सल्टंट सांगता. एक पुरावो जाला. वर्ल्ड लिडर्स पळय ते G23 मिटींग जालें तेन्ना कितें सांगलें एक प्रधानमंत्री कितें सांगलें मोदी बरोबर 1 सन 1 मूव 1 ग्रीड एंड 1 एंड ओनली मोदी. बोरिस आमचे UKचे प्रायम मिनिस्टरान सांगलें. सो हें कितें दाखयता की हेच लोक जे वर्ल्ड रेकग्निशन मेळ्ळे लिडर आहात तेंचेच कन्सल्टंटान सांगलां नेक्स्ट 4 decades BJP येता म्हणून इंडिया रूल करता, राज करतली. कोणाच्या आदारार? आमकां टॉलेस्ट लिडर ऑफ इंडिया म्हणून प्रधानमंत्री मेळ्ळलो आसा बाब नरेंद्र मोदीजी. म्हणून तेणें फकत आमचे भारत देशाचेच न्हू आख्खे जगाचे प्रॉब्लेम सॉल्व करपाक लोक आज तेजेर सोंपयताले. लिडर तेका कन्सल्ट जाता. हें केन्ना पयलीं जाल्लें आनी हे खंयचे हिंगा येवन बेश्टे लोकांक दिशाभूल करता. म्हाका समजना. आमचे लोक तितले पिशे न्हू गोंयकार, ते तेणी लक्षांत दवरपाक जाय. आनी दुसरें एक म्हाका सांगपाक जाय, एक व्हडले जे आमचे प्रोपागंडा हे करताले ते कितें म्हूण करताले मायनॉरिटीचेर एगेन्स्ट आसा. हें हांव तुमकां सदां सांगलां. मायनॉरिटीचे एगेन्स्ट आहा म्हणून ते परिस्थितीन हांव जॉईन जाल्लो. मायनॉरिटीचे एगेन्स्ट ना म्हूण दाखोवपाक. तूं सोंपतलो, तूं काबार जातलो. हांव काबार जालो काय मुखार पावला ना. आज BJP नॅशनल एक्झिक्युटिव्हाचेर पावला. मायनॉरिटीचेर एगेन्स्ट जाल्यार 10 जाण कशे जॉईन जाले. तितले 8 जाण आमचे मायनॉरिटी आनी आज 27 15 जाण मायनॉरिटी MLAs आसात मायनॉरिटीचे एगेन्स्ट. दुसरो प्रोपागंडा आमचे मान्य प्रधानमंत्रीचेर करताले. कितें म्हूण मायनॉरिटीचेर ही पार्टी एगेन्स्ट. व्हॅटिकना कडेन तो संबंध दवरपाक सोदना. व्हॅटिकन केन्नाच तो पोपा मेळपाना. कितें जालें? पोपा वचून आमचे मान्य प्रधानमंत्री मेळ्ळे, आमचे पाप साहेबाक मेळ्ळे आनी आमंत्रणूय दिलें भारत देशान यो म्हूण. जाता तितले बेगीन तुवें येवपाचें, तुका आमी बरो येवकार दिता. आनी तेणें इतले तेका वॉर्मली रिसीव केले. तुम्ही पळयला कशें एकामेका हेंग मारता ते. आनी इतलेच न्हू तेणें आमंत्रण एक्सेप्ट केलें. सो कितें दाखयता हो प्रोपागंडा प्रचार जो चलता भारतीय जनता पार्टीचेर खोटो प्रचार. They want inclusive growth. They want to carry all sections of the people, and especially the minorities also.
म्हणून आमकां आज थिंगा इतलो वालोर येयल्लो आसा आनी हे कितें सांगता ते मायनॉरिटीचेर एगेन्स्ट हें ते तकलेन तेंचे घुसयल्ले आसा हे आतां न्यूट्रल जायत वयता आनी पाप साहेबा मेळ्ळे उपरांत आनी न्यूट्रल जाला सो आमचे मायनॉरिटी जे मिसगायड दिशाभूल तांकां केल्ले आसा म्हाजी एकूच विनंती तेणी फूल प्रमाणात भारतीय जनता पार्टी कडेन येवन संबंध घट करून इलेक्शना पुरती न्हू इलेक्शन फाल्यां येतले की जातले पण फुडाराक सगळ्याची कामां करुया सबंद गोंयकाराची कामां करुया सगळे एरिया डेव्हलप करुया तरेतरेचे लोक सगळे धर्माचे लोक एक तरेन नदरेन पडून फुडें व्हरया हीच आमचे भारतीय जनता पार्टीचे हेतू जावन आसा आनी आमचे माननीय प्रधानमंत्री हेच दाखयल्ले आसा थँक्यू व्हेरी मच